वाट तुझ्या होकाराची भाग 9. आज रविवार असल्याने अभय घरीच होता. गेले 4 दिवस दिवस रात्र बसून अभयने गणेशने पूर्ण 2 महिन्याची कामं उरकली होती. थोडीफार उरलेली वेळ मिळेल तेव्हा केली होती. आज अभय मस्त झोपा काढत होता. 10च्या आसपास झोपून उठला तेव्हा त्याची मम्मी एकटीच घरी होती. सीता काकी म्हणजेच वाड्यात काम करणाऱ्या काकी आज भांडी स्वच्छ करताना त्याच्या आईशी बोलत होती आणि अभय ब्रश करता करता त्यांच्या गोष्टी ऐकत होता. ताई, एक विचारू का? ते काय तुमच्या वरच्या खोलीत ती मुलगी राहते, काय तिचं नाव? राही. हां, राही तीच. म्हणे लग्नानंतर लगेच नवरा गेला. अभयच्या आईनेही होकारार्थी मान हलवली. अभय आणि सीता काकीचं कधीच पटत नसे. ती पुन्हा काही बोलणार तर अभय किचनमध्ये शिरला. ओट्यावर बसत मम्मी चहा आणि मस्त गरम पराठा. अभय सीता काकीकडे रागाने बघत होता आणि त्याला बघून हळूच पुटपुटली. आता वाटतं खडूस परत. आता रोज याची कटकट ऐकावी लागणार. त्याला बघून तिने लवकर लवकर आपली कामं आटोपली आणि निघून गेली प्रियाच्या घरी. "अभ्या, कशाला नेहमी नेहमी तिला खुन्नस देत असतो? लहान आहेस का तू आता असल्या मस्त्या करायला? आणि हे काय? उतर खाली आधी." "नको मम्मी, बसू दे इथंच," म्हणून पुन्हा बसला. त्या काम करत होत्या आणि तो मस्त चहा पराठ्यावर ताव मारत होता. "मम्मी, एक विचारू का गं तुला?" "तू कधीपासून विचारायला लागला?" "मम्मी, तुला कशी सून हवी गं?" अभयने स्वतःहून तिला विचारलं म्हणून तीही खुश झाली. "जरा विचार करत, मला ना राहीसारखी सून हवी बघ." त्याच्या मम्मीने त्याला राहीसारखी सून हवी सांगितलं आणि इकडे अभय, अभय के मन में लड्डू फुटा. खाता खाता आपल्या मम्मीला, "मम्मी, राहीसारखी सून कशाला हवी तुला? त्यापेक्षा राहीलाच सून म्हणून आणलं तर नाही का चालणार मम्मी?" काम करणारे हात जागीच थांबले. अभय मात्र आपल्याच धुंदीत होता. आपण ऐकलं ते खरं की खोटं? आपला लेक खरंच आपली इच्छा पूर्ण करणार म्हटल्यावर अजूनच आनंद झाला त्यांना. आईने जवळ येत लगेच त्याला कवटाळलं. प्रेमाने डोक्यावरून हात फिरवत, "खरं बोलतोय आभ्या तू?" त्यानेही होकार दिला. लगेच आपल्या लाडक्या लेकाच्या गालाची पप्पी घेत, "माझा राजा, माझ्या लाडाचा लेक, माझा लाडोबा गं." अगदी प्रेमाने त्याला कुरवाळले. किती लाड करू आणि किती नको लाडक्या बोक्याचे, असं होतं. "तू बोल राजा, तुला काय देऊ आज बनवून? ते सर्वच आज मी करणार आहे तुझ्यासाठी." त्यानेही आश्चर्याने, "खरंच मम्मी, मी सांगितलं ते सर्व देणार आज तुम्हाला बनवून?" त्याने होकार दिला आणि त्याने आपली दिवसभराची एक मोठी लिस्ट तोंडपाठ वाचून दाखवली. मम्मीने एक फटका दिला. "ये मम्मी, आताच तर तू मला लाडाने काय काय म्हणत होती आणि लगेच बदलली बघ." पण आता तो काही त्याच्या मम्मीला सोडत नसतो. त्याला हवे तेवढे पदार्थ तो करूनच घेणार होता. राही आज घरीच होती. संडे होता, त्यातल्या त्यात तिचा भाऊ आणि त्याची बायको देखील येणार होते. म्हणून जरा मार्केटला जायला खाली आली. निलेश नुकताच बाहेरून आला होता. त्याला त्रास द्यायची इच्छा नव्हती म्हणून मग तिने प्रियाला आवाज दिला. तशी प्रिया गेल्या काही दिवसात तिची बेस्ट मैत्रीण झाली होती. प्रत्येक सिक्रेट आणि बरंच काही जे ते कोणापुढे बोलत नसे, अशा गोष्टी त्या एकमेकांशी शेअर करत होत्या. प्रियाला आवाज दिला, ती लगेच बाहेर आली आणि दोघीही मार्केटला जायला निघाल्या. प्रिया आज जरा नेहमीपेक्षा शांत जाणवली राहिला. म्हणून मग तिनेच पुढाकार घेत प्रश्न केला, "का गं, काय झालं?" आधी तर तिने नकारार्थी मान हलवली, पण नंतर सर्व राहीला सांगितलं. कसा अभय तिच्यावर रागवला आणि मग त्याने तिला समजावून सांगितलं आणि मग रजतने तिला लग्नाची मागणी घालायला रीतसर घरी येणार. एवढंच नाही तर आतापर्यंत अभयनेच घरच्यांना समजावत माझ्या लग्नाचा विषय टाळत मला शिक्षण करू दिलं. घरचे शिक्षणाच्या विरुद्ध नव्हते, पण फक्त एकच शब्द, मुलगा असो व योग्य मुलगी, योग्य वेळी सर्व नीट पार पडल्या तरच ते बरं. मग मला एक सांग आता, रजतने तुला मागणी घालायला येतो म्हणून सांगितलं, पण घरच्यांना कसं सांगणार तू? मी कशाला सांगू? आहे की बाई जिंदाबाद. तो करतो सर्व हँडल. फक्त प्रॉब्लेम पप्पाचा आहे. त्यासाठी एकच व्यक्ती कामी येतो, तो म्हणजे प्रसन्नाबाई आणि त्याला समजवायला वन ऑफ माय फेव्हरेट आव्याबाई. दोघीही बोलत बोलत घरी येत असताना प्रियाने राहीला प्रश्न केला. "राही, तुला एक विचारू? वाईट नको मानू, पण मला एक विचारावंसं वाटलं म्हणून." त्या दोघी चांगल्या मैत्रिणी असल्या कारणाने तिनेही होकारार्थी मान हलवली. "तुला माझा भाई आवडतो का गं?" तिने थेट प्रश्न केला आणि राही गोंधळली. "सांग ना, आवडतो ना?" आता राहीनेही हसून लाजत मान डोलावली आणि प्रिया खुश. "मग तू काकीला त्या दिवशी नकार का दिला?" पण आता राहीने त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. "ऐकले मी त्या दिवशी काकी आणि तुझं बोलणं, पण अजूनही कोणालाच ही गोष्ट मी आतापर्यंत सांगितली नाही.
मला वाटलं आधी तुझ्याशी बोलावं. तू मला तेवढीच जवळची आहे जेवढे माझे कुटुंबीय." आता मात्र राहीच्या डोळ्यात पाणी होतं. तिचे पाणावलेले डोळे बघून प्रियाने तिला एक छोट्याशा कॅफेमध्ये नेत 2 कॉफी ऑर्डर केल्या. जरा पाणी देत तिला शांत केलं. "सॉरी, मला तुला दुखवायचं नव्हतं, पण फक्त मला वाटतं तू एक आणि भाई एक व्हावं. भाईचं देखील खूप प्रेम आहे तुझ्यावर. तू जरा मस्तीखोर आहे, पण मनाने फार चांगला आहे, समजूतदार देखील आहे. एकुलता एक असल्याने जरा आगाऊपणा भरलाय, फक्त एवढाच. वाईट नको वाटून घेऊ." मी सहजच विचारलं. "हं, खरं सांगू? कोणाला सांगणार नाही ना? आधी प्रॉमिस कर." प्रियाने लगेच प्रॉमिस केला. "हं, छान आहे तुझा अभ्याभाई, आवडतो मला पण. पण मला नाही वाटत आम्ही कधी एक होऊ. कारण त्यांच्या आणि माझ्या आयुष्यात खूप अंतर आहे आणि ते सहजासहजी मिटणार नाही. कारण खूप आहे, तुला स्पेशल सांगायची गरज नाही आणि हो लक्षात असू दे, इथलं इथेच विसरायचं. नाहीतर जाशील त्या तुझ्या लाडक्या भाईजवळ सांगत." प्रियाने नकारार्थी मान हलवली. तिच्या निर्णयात आपण जास्त ढवळाढवळ न केलेलीच बरी आणि भाई हे तो टेन्शन की क्या बात, तो तिला बरोबर म्हणवेल हे तिला चांगलं माहीत होतं. थोडाफार गप्पा मारत दोघेही घरी आल्या. दारातच हाताची घडी घालून अभय आणि प्रसन्न उभे होते. घरात शिरणार तर दारात अभयला बघून राहीने मान खाली टाकली. पण प्रिया मात्र त्या दोघांना असं सोबत तेही दारात उभं बघून जरा घाबरली. राही हळूच पुटपुटली प्रियाच्या कानाजवळ. "हे दोघं दारात का उभे आहेत? तुझीच वाट बघत आहेत वाटतं लग्नाचा मुहूर्त काढायला." प्रियाने हळूच तिला एक चापट मारली आणि दोघेही आत निघून गेले. प्रसन्नाने प्रियाचा हात धरत तिला ओढतच वरच्या खोलीत घेऊन गेला. अभय देखील त्याच्या पाठोपाठ धावतच गेला. सर्व बघणारी राही मात्र चांगलीच घाबरली आणि पायऱ्याजवळच उभी होती. अभयने जवळ जात तिला हळूच सांगितलं, "नको काळजी करू, मी आहे ना. जा तू तुझं आवर. सायंकाळी तिला बघायला पाहुणे येणार आहेत आणि आता तूही या घरची एक सदस्य आहे." तिनेही काहीही न बोलता आपल्या खोलीत निघून गेली. आणि मग राही आपल्या खोलीमध्ये निघून गेल्यावर प्रसन्नाने प्रियाला ओढतच वर घेऊन गेला. जिमच्या बाजूला एक खोली होती. सहसा जास्त कोणी तिकडे भटकत नसे. देव देखील त्या दोघांच्या मागे आत शिरला. प्रिया तर अगदी घाबरून उभी होती. प्रसन्नाने तिचा हात सोडत तिच्यावर नजर रोखली. अभय त्याला काही बोलणार तोच प्रसन्न गरजला प्रियावर. "तुला काय वाटलं? तू गोष्टी लपवणार आणि मला त्याची चाहूल देखील लागणार नाही. शत्रू आहे का गं मी तुझा? नाही म्हणजे आपल्या बहिणीचा आनंद बघवत नाही मला असं वाटतं का तुला? लहानपणापासून एकत्र वाढलोय, एकत्र खेळलोय, हाताच्या फोडाप्रमाणे जपलं आम्ही तुला. भाऊ म्हणून कुठे कमी पडलो का गं बच्चा? सांग ना. मोठा आहे ना मी तुम्हा दोघांपेक्षा?" त्याचे शब्द ऐकून तिच्या डोळ्यात लगेच पाणी साचलं. "माझ्यासाठी तुझा आनंद महत्त्वाचा आहे." "सॉरी दादा, चुकले मी, पण तू म्हणशील तसंच होईल आता." त्याने रडतच त्याची माफी मागितली आणि त्याने लगेच तिला आपल्या जवळ घेतलं. "रडायचं नाही यापुढे. ज्यात तुझं सुख त्यातच आमचा आनंद." "सॉरी दादा" म्हणत पुन्हा तिने त्याला विळखा घातला. "यापुढे कोणतीच गोष्ट लपवलेली मला चालणार नाही. सरळ मागे पुढे न बघता कानाखाली पडेल." तिनेही होकारार्थी मान हलवली. "मग बोलवायचं सायंकाळी पाहुणे मंडळींना? बघण्याचा कार्यक्रम आटवला की मग लग्नाची तयारी." तिनेही लाजून होकारार्थी मान हलवली. "पण दादा, पप्पा आणि बाकी घरची मंडळी, ती होतील का राजी?" "तू नको काळजी करू बच्चा, मी आहे ना. मी करतो सर्व. तू फक्त रेडी हो." डोक्यावरून मायेने हात फिरवत प्रसन्न खाली निघून गेला. प्रियाने अभयला मिठी मारत, "थँक बाई, तुझ्यामुळे हे सर्व शक्य झाले." आता तर खुश आहेस ना, की पुन्हा काही तक्रार आहे?" तिने ही नकारार्थी मान हलवली. "दादा एवढ्या लवकर कसा काय तयार झाला? त्याला आधीच माहीत होतं सर्व. तू रजतला प्रपोज केलं तेव्हाच मी त्याला सर्व सांगितलं होतं आणि आज त्याने स्वतः कॉल करत दादाला सर्व सांगितलं. तुझ्यावर असलेलं प्रेम देखील कबूल केलं त्याने दादापुढे." प्रियासाठी दुसरा सुखद धक्का होता हा. "खरंच?" अविश्वासाने विचारलं आणि त्याने होकार दिला. "भाई, पण मला पप्पाची भीती वाटत आहे. ते काय म्हणतील?" "नको काळजी करू. रजत तर खूपच चांगला मुलगा आहे. त्यांना देखील माहीत आहे आणि राहिला प्रश्न त्यांच्या होकाराचा, तर गेलाय ना प्रसन्न दादा. पण तुला माहीत आहे त्याच्या आईचा स्वभाव जरा तिखट आहे. घेशील ना सांभाळून?" "तसा मला विश्वास आहे माझ्या बहिणीवर." दोघेही थोडं बोलून खाली आले तर घरातली सर्व मंडळी बसून बोलत होते. प्रसन्नने आपल्या हुशारीने सर्वांनाच राजी केलं होतं. आधीपासून सर्वांना रजतचा स्वभाव माहिती असल्या कारणाने कोणीच जास्त आढेवेढे न घेता लगेच संमती दर्शवली. प्रिया आणि अभय दिसताच तिच्या वडिलांनी तिला जवळ बोलावलं.
पण आता मात्र ती जरा घाबरली. ओरडतील की काय म्हणून तिला भीती वाटत होती. त्यांनी जास्त काही न बोलता तिच्या डोक्यावरून हात फिरवला. "जा तयार हो. पाहुणे येतील सायंकाळी." तिनेही आज कधी नव्हे तर त्यांना मिठी मारली. नाहीतर नेहमीच तिच्या मनात म्हणून भीती असायची. असं कधी अगदी लाडाने त्यांनी जवळ घेतलंच नव्हतं दोघांनाही. पण आज लेकीने मारलेली मिठी खरंच डोळ्यात आनंदाश्रू आणून गेली. एवढे वर्ष आपण याच प्रेमाला मुकलो. आपले बाकीचे बंधू जेव्हा आपल्या लेकरांना लाडाने जवळ घेत, तेव्हा उगाच वाटतं काय ते एवढे मोठे झाले तरी लाडावतात. पण आज लेकीने मारलेली मिठी खरंच सुखावून गेली त्यांना. मनाला एक वेगळीच शांतता लाभली. पण आता वेळ निघून गेली. काही दिवसात आपली लेक परक्या घरी जाणार. नेहमी शांत आणि संयमी असलेली प्रिया कधी एवढी मोठी झाली कळलं देखील नाही. वडिलांची कर्तव्य त्यांनी नेहमीच पार पडली, पण आपल्या कठोर स्वभावाने त्यांचे इतरांप्रमाणे लाड पुरवताच आले नाही. काही वेळात घरात लगबग सुरू झाली. एकीकडे जेवणाची तयारी करण्यात सर्व बायका कामी लागल्या, तर दुसरीकडे बाकीची पुरुष मंडळी सर्व ठरवत होते काय करायचं, कसं करायचं. तर युवा सरच बसण्याची सोय करत होते. समोरच्या अंगणात बैठक आयोजित करण्यात आली होती. चौफेर खुर्च्या, टेबल असं सर्व सेट करून त्यांनी ठेवलं. राही मात्र आज खाली आलीच नाही. आपल्याच कामात व्यस्त झाली. पण दुपार झाली तेव्हा तिला आठवलं, खाली जाणं गरजेचं आहे. कितीही झालं तरी जीवाभावाची मैत्रीण होती ती. लगेच आपलं आवरून ती खाली निघून गेली. तिच्या भावाला यायला उशीरच होणार म्हणून आता जरा निवांत झाली. खाली आली तर अभयची अशी जरा जास्तच आनंद झाला. "आत्या सॉरी, जरा उशीर झाला मला. द्या मी करते तुमची मदत" म्हणत लगेच पडले ती काम उरकायला लागली. सर्वांनाच तिचं कौतुक वाटायचं. अभय काही कारणास्तव घरात शिरला तेव्हाच राही किचनमध्ये काहीतरी करताना दिसली. आजूबाजूला बघते तर कोणीच नव्हतं. संधीचा पुरेपूर फायदा घेत त्याने हळूच कानाजवळ झोकत, "जरा लवकर यायचं ना. कधीपासून तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलोय. कॉफी करशील माझ्यासाठी स्पेशल तुझ्या हातची?" ते काही बोलणार त्याआधी तो आपल्या खोलीत निघून गेला. ती मात्र पाय आपटतच कॉफी करायला लागली आणि हा लपून-छपून तिला बघत होता. कॉफी झाली तरीही तो बाहेर आला नाही. म्हणून नाईलाजाने का होईना तिला त्याच्या खोलीत जावं लागलं. तो तर वाटच बघत होता, कधी ती येते आणि आपण बोलतो तिच्याशी. ती आत आली, लगेच कॉफीचा मग बाजूच्या टेबलवर ठेवत निघून जाणार, तर त्याने हात धरला. "खरंच महत्त्वाचं बोलायचं आहे. आज ऐकून घेशील तर यापुढे कधीच त्रास देणार नाही." ती मात्र काहीही ऐकून न घेता तशीच बाहेर निघून गेली. ती गेली म्हणून मग तोही आपल्या तयारीला लागला. प्रियाची देखील तयारी झालीच होती. अवघ्या काही वेळातच पाहुणे मंडळी पोहोचले देखील. रजत, त्याची मोठी बहीण, आई-वडील आणि मोठा भाऊ व त्याची बायको. सोबतीला त्याचे मामा देखील होते. एवढं सर्व कुटुंब बघून प्रियाला जरा भीतीच वाटली. पण लगेच स्वतःला नॉर्मल दाखवत तिने सर्व तयारी एकदा नीट आहे ना, हे बघत थोडा वेळ तिथेच थांबली. तर मग मैत्रिणींनो, ही कथा त्रिवेणी जाधव या लेखिकेने लिहिली आहे. कथा आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, हाईप करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन भागाचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला पोहोचेल. थँक यू फॉर वॉचिंग. मन माझं